शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महामोर्चा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुणे नाशिक महामार्ग येथे विराट क्रांती महामोर्चा काढण्यात आला. कांद्याला 25 रुपये किलो प्रमाणे हमीभाव मिळावा व 2 लाख टनांऐवजी 8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर शेतकऱ्यांच्या आंदोलनात आमदार रोहित पवार देखील उपस्थित. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्ते प्रकल्पाच्या 3ऱ्या टप्प्यासाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेकडून 500 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी 8,700 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. लाडकी बहीण योजनेत 14,000 पुरुषांनी बेकायदेशीरपणे लाभ घेतला अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सरकारने विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सरकारने विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना MIDC मध्ये नोकरी देण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ST बसेसचा वक्तशीरपणा आणि नियमितता वाढविण्यासाठी महामंडळ स्तरावर प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत ST बसेस वेळेवर आणि नियमित धावणे ही प्रवाशांची मूलभूत अपेक्षा असून त्यात कोणतीही तडजोड होऊ नये यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने आज मंत्रालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देऊन नागरिक व महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. शेत वाचवा मोहीम अभियानाअंतर्गत कृषी वैज्ञान केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, प्रतिनिधी आणि प्रगतशील शेतकरी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संतुलित खतांचा वापर, बनावट कीटकनाशकांची ओळख आणि वैज्ञानिक शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पेपरफुटी करणारे मुकाट आणि विद्यार्थ्यांना मात्र अन्याय सहन करावा लागत आहे. या निमित्ताने युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानुचिप आणि विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरकरांनी काढलेला हा मोर्चा केवळ सरकारच्या निष्काळजीपणा विरोधातील संतापाचा उद्रेक होता. उद्धव ठाकरे उद्या सत्तेत आले तर हे आमच्या उंबरठ्यावर रांग लावतील, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका. लाडकी बहीण योजनेचा अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली आहे.